36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकूच हरिद्वार येथून निघालेल्या राष्ट्रीय जनजागरण यात्रेचं बोदवड तालुक्यात भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल 3 महिन्यात 38 जिल्हे 6000 किलोमीटर प्रवास करून पोहोचणार आहे. अश्वमेध महायज्ञस्थळी बोदवड राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सहनगराध्यक्ष यांनी सपत्नीक पूजन केले. बोदवड मुंबई येथे गायत्री परिवाराद्वारे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान अश्वमेध महायज्ञ होत असून त्याची जनजागृती म्हणून शेगाव पासून ही भव्य रथयात्रा 21 ऑक्टोबर पासून निघाली असून 22 जानेवारी 2024 पर्यंत संपणारी ही यात्रा असून ही रथयात्रा मुंबई येथे पोहोचणार आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरवरून बोदवड येथे ही रथयात्रा आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील, बोदवड नगर पंचायतचे नगराध्यक्ष आनंददादा पाटील यांनी सपत्नीक पूजन केले. तसेच यावेळी उपस्थित बोदवड तालुका संघचालक हरिओम मजी आणि जयस्वाल, नगरसेवक दिनेश माळी तसेच प्रशांत बडगुजर, प्रतिष्ठित व्यापारी लवमेश चोपडा, शिवाजी खेलवाडे यांच्यासह व्यापारी मंडळी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यानंतर ही यात्रा मनूर बुद्रुक येथे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केले. विठ्ठल मंदिरासमोर मुंबई येथे होणाऱ्या अश्वमेध महायज्ञाची माहिती सांगण्यात आली आहे. ग्रामपंचायत सरपंच पती सुभाष देवकर, उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य नीना पाटील, राजेश पाटील, बाळू पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांनी यावेळी पूजन केले. जामठी येथील गायत्री परिवारातर्फे मुंबई अश्वमेध महायज्ञ परिवाराचे स्वागत करून जामठी गावातील भजनी मंडळ, गावातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. जामठी गावातील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग, गावातील भक्तगण, नागरिक, बालगोपाळ, ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रेचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतलाय. यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले. शांतिकूच हरिद्वारचे प्रतिनिधी गणेशजी चांदवशी, रथयात्रा समन्वयक शिवदास घागडे गुरुजी, अश्वमेध महायज्ञ समिती सदस्य प्रतापजी पटेरिया यांच्यासह शांतिकूच प्रतिनिधी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.